अकोला शहरातील मोठी उमरी चंचोडी रोडवरील पळसपगार यांच्या फार्म हाऊस परिसरात आज सकाळी एका झाडावर साप दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली। झाडावर साधारण 6 फूट लांबीचा धामण जातीचा साप दिसून आला। काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच मोठी गर्दी केली आणि त्याची माहिती स्थानिक सर्पमित्रांना दिली। सर्पमित्र सूरज इंगळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी संपूर्ण परिस्थिती हाताळत साप सुरक्षितपणे रेस्क्यू केला आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था केली। धामण हा बिनविषारी साप असून तो शेतकरी व पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त असतो, मात्र नागरिक साप पाहताच घाबरून जातात। सर्पमित्र सूरज इंगळे यांनी उपस्थित नागरिकांना सर्पाचे महत्त्व आणि त्यांच्यापासून घाबरण्याची गरज नसल्याची माहिती दिली। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र सूरज इंगळे याच्या तात्काळ प्रतिसादाचे कौतुक केले आणि भविष्यात अशा कोणत्याही घटनेसाठी सरपटणाऱ्या प्राण्यांना न मारता तज्ज्ञांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले। माझे नाव सूरज इंगळे, मी उमरी परिसरात राहणारा व्यक्ती। मी सर्पमित्र सूरज इंगळे आहे। मला इथे चाचोंडी रोड मोठी उमरी पळसपगार यांच्या शेतातून कॉल आला होता। काही नागरिक रोडने जात असताना त्यांना तो रेड स्नेक असं मराठीमध्ये त्याला धामण म्हणतात, तो आढळून आला। त्यांना दिसल्यास त्यांनी मला घटनास्थळी कॉल केला आणि मी लगेच तिथे पोचलो आणि तो स्नेक मी रेस्क्यू केला। आणि आता हा साप मी इथे जंगलामध्ये इथून सुखरूप सोडून देणार आहे। अन्यथा कोणाला हा साप आढळल्यास त्याला मारू नये। कुठलाही जीव तुम्हाला आढळल्यास त्याला मारू नये। माझा नंबर सूरज 98 50 54 87 याच्यावर तुम्ही संपर्क करा। मी लगेच तिथे पोहोचून त्या सापाला रेस्क्यू करतो।